नाशिककरांसाठीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यात पुन्हा दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्याची शक्यता असल्याचं कळतंय। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातून आणखी एका धक्क्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। नाशिक जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यात काल रात्री 10 वाजता भूकंपाचा 4.3 रिश्टर स्केलचा जोरदार धक्का जाणवला होता। गुजरात सीमेवरील हातगड डोंगरांमधील भनवड इथं भूकंपाचा केंद्रबिंदू आहे आणि जमिनीखाली 5 किलोमीटर खोलवर याची नोंद आहे। जिल्ह्यातील करंजवण, पालखेड, ओझरखेड या ठिकाणी हे धक्के जाणवलेत। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, भूकंपाने नेमकं कोणत्या ठिकाणी नुकसान झालंय, सर्वाधिक नुकसान कुठे झालंय आणि कारण काय असू शकतात? मध्ये काही ठिकाणी घरांना तडे गेलेले आहेत। काही सेकंद हे धक्के जाणवत होते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये रात्रीच्या वेळी भीतीचं वातावरण पसरलेलं होतं। काही ठिकाणी ग्रामीण आदिवासी भागामध्ये ज्या भिंतींना तडे गेलेले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धक्के जाणवल्याची माहिती समोर आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कारण मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने सुरगाणा तालुका, पेठ तालुका आणि दिंडोरी तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। जी माहिती मेरी संस्थेकडून देण्यात आलेली होती त्यानुसार सह्याद्रीची ही जी पर्वतरांग आहे त्यामध्ये बेसॉल्ट खडकामध्ये पावसाचं पाणी आतमध्ये मुरल्याने त्या ठिकाणी जे खडकाला तडे जातात ही हालचाल भूगर्भामध्ये होते, त्यामुळे हे भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची प्राथमिक माहिती मेरी या संस्थेकडून देण्यात आलेली आहे। भूकंपाच्या जर केंद्रबिंदूचा जर आपण विचार केला तर गुजरात सीमेवरच्या हातगड डोंगर रांगांमधील भनवड इथं भूकंपाचा केंद्रबिंदू असून जमिनीखाली जवळपास 5 किलोमीटर खोलीवर त्याची नोंद करण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर जी या परिसरातली धरणं आहेत त्या धरणांची देखील पाहणी जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेली आहे। सुदैवाने कुठल्याही धरणाला या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठलीही हानी झालेली नाही। नक्कीच अभिजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीनं मोकळ्या जागेत जावं आणि सतर्क राहावं असंही आवाहन करण्यात आलंय।